नमस्कार मित्रांनो, मराठी बुकवाणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा पुस्तकाचा रिव्ह्यू बघणार आहे की जे चरित्र उत्तुंग आहे आणि चरित्र साकार करणारा लेखक सुद्धा खूप प्रचंड अशा शब्दवाणीने भरलेला आहे. त्याची लेखनशैली आपल्याला भावून जाते. त्याची लेखनशैली आपल्याला एका जागेवर खिळून ठेवते. आपल्याला कुठेही कंटाळवाणा असं वाटत नाही अशी ती कादंबरी पाहणार आहे. त्या कादंबरीचं नाव आहे महानायक. महानायक या कादंबरीतून सुभाषचंद्र बोसांचा आपल्याला अख्खा इतिहास समोर येतो. असं म्हणतात ना की शक्यतो कादंबरी आपण इतिहासाचा संदर्भ म्हणून वापरत नाही, पण या कादंबरीमध्ये इतके संदर्भ सहजरित्या मांडलेले आहेत तर ही कादंबरी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशीच वाटते. कादंबरी खूप छान आहे. त्याची बांधणी खूप व्यवस्थित आहे. लेखनशैली, त्यांचा जो फंट यूज केलेला आहे कादंबरीमध्ये तो सुद्धा सोयीस्कर आहे, वाचण्यालायक असा आहे. त्यामुळे कादंबरीमध्ये ही चॅप्टरच्या स्वरूपात विभागणी केलेली आहे आणि प्रत्येक चॅप्टरच्या आधी काही चित्र सुद्धा दिलेले आहेत. ते चित्र आपल्याला मोहक वाटतात. त्या चित्रावरून त्या चॅप्टरमध्ये काय संदर्भ असू शकतात, पुढे कहाणी कशी पद्धतीने पुढे पुढे जात आहे याची एक आयडिया येऊन जाते. आणि विशेष म्हणजे ते चित्र पाहिल्यानंतर आपली उत्सुकता सुद्धा वाढत जाते. सुरुवातीला कादंबरी वाचताना तुमचा उत्साह वाढत जातो आणि जसे जसे कादंबरी पुढे प्रोग्रेस होत जाते तर प्रत्येक पेजवर तुम्हाला त्या कादंबरीमध्ये सुभाषचंद्र बोसांचं जीवन अगदी सहजपणे उलगडताना दिसते. कादंबरी वाचताना तुम्हाला एक विशेष अनुभव येतो, तो म्हणजे तुम्ही वाचत आहात असं वाटतच नाही, तर कादंबरी वाचताना तुम्हाला जणू काही आपण एक पिक्चर बघतोय, एक मूवी बघतोय असाच अनुभव येतो. त्यामुळे ही कादंबरी खरंच तुम्हाला विशेष करून आवडेल, कारण की हे आपल्याला विशेष करून जवळ असलेलं चरित्र आहे, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. आणि अजून एक जो मला पर्सनली अनुभव आला की कादंबरी वाचल्यानंतर ऍट द एंड ऑफ द कादंबरी तुम्हाला असं जाणवायला लागेल की या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर खरा हिरो जर कोणी असेल ना इतिहासातला तर ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. याच्या व्यतिरिक्त दुसरा हिरो असूच शकत नाही, याचा प्रचिती तुम्हाला वेळोवेळी कादंबरी वाचायला लागत असते. हा माझा पर्सनल अनुभव आहे, म्हणून ही कादंबरी खरंच तुम्ही एकदा वाचली पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे आता कादंबरीबद्दल नेमकं काय आहे, ओव्हरऑल कादंबरी छान आहे. आणि असं म्हणतात ना की स्वतःच्या अवघ्या 48 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सुभाषचंद्र इतिहासाच्या नभागणात तेजाने तळपून गेलेले आहेत. मतांतराचे ढग येतील आणि जातीलही, मात्र नेताजींनी इतिहासात ध्रुव ताऱ्यासारखे आपले अढळ स्थान निर्माण केले. 20व्या शतकातील क्वचितच एखाद्या भारतीय नेत्याने जीवन असे वादळी असेल किंवा शौर्यपूर्ण आणि इतकं नाट्यमय एखादंच कॅरेक्टर तुम्हाला अख्ख्या इतिहासात पाहायला भेटेल. असं हे कॅरेक्टर आपल्याला सुभाषचंद्र बोस यांचं दिसून येतं. आता या कादंबरीची सुरुवात कोणत्या प्रसंगापासून झाली तर नोव्हेंबर 1945 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये आझाद हिंद फौजेचा खटला गाजला होता. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा लोकप्रियतेचा डंका इतका वाजलेला होता की आणि इतका देश झपाटून गेलेला होता की त्या प्रसंगानंतर आपल्या जे आई होत्या किंवा माता होत्या त्या आपल्या बाळाचं नाव कौतुकाने सुभाष असंच ठेवू लागल्या होत्या. राणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने नेताजींच्या तसबिरी घराघरात लागू लागल्या होत्या. त्यांच्या आझाद हिंद फौजेचे नेमकं कोणते शौर्य गाजवले याची माहिती जनसामान्यांना नाही. विजा कशा कोसळल्या होत्या, प्रचंड उल्कापात कसे झाले होते, शौर्याच्या तेजस्वी लाटांनी कोणती परिसीमा गाठली होती याची खबर आजही जनसामान्यांना नाही. आणि ही खरीच मोठी शोकांतिका आहे. परंतु अपूर्व अद्भुत असे काहीतरी घडल्याचा वास मात्र त्यावेळेस सर्वांना लागून आला होता. अहिंसेच्या तत्वज्ञानाचा गरुड ध्वज जेव्हा महात्मा गांधींनी जगभर फडकवला तेव्हाच गुलामगिरीचा गंज जाळण्यासाठी साम्राज्यवाद्यांना डांगणे देण्याची आवश्यकता आहे अशा उग्र मत प्रणालीचा पाठपुरावा करणाऱ्या सुभाषचंद्रांचा राष्ट्रीय चळवळीत उदय व्हावा ही घटनाच मोठी अभूतपूर्व आहे. गांधी युगापासूनच सुभाषचंद्रांवरील गैरसमजांना तेव्हापासून सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धात हिटलर आणि मुसोलिनी सारख्या हुकुमशहांशी नेताजींनी संधान साधले होते. याचा अर्थ त्यांनी देशाचे भवितव्य हुकुमशहांच्या दावणीला बांधले होते की काय अशी भीती आजपर्यंत सुद्धा लोकांना वाटत आली. शिवाय स्वतंत्र भारतात माउंटबॅटन यांच्या मुत्सद्देगिरीची वास्तव्यापेक्षा अधिक देव्हारे माजवले गेले होते. पण लष्करी इतिहास असे स्पष्ट सांगतो की एकदा नाही तर अनेकदा इम्फाळ कोहिमांकडे जपानी फौजांनी आणि आझाद हिंद फौजेने माउंटबॅटन यांना घाम फोडलेला होता.
परंतु हिरोशिमा आणि नागासाकी नंतर जगाचे आणि ऐकूनच दुसऱ्या महायुद्धाचे संदर्भ बदललेले होते. शरणागतीनंतर जपान अमेरिकेच्या टाचेखाली 4-5 वर्ष चिरडला गेला. त्यामुळे नेताजींचा आणि आझाद हिंद फौजींचा रोमहर्षक इतिहास टोकियोतील दफ्तरखान्यातून तसाच अनेक वर्ष धूळ खात पडलेला होता. नेताजींचे धाडस अचाट होते. आझादींसाठी त्यांनी अर्ध्या जगाला गवसणी घातली, पण ती अविवेकी घाई होती. अशा मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळणे कितपत शक्य होते असे प्रश्नही आजही विचारले जातात. पण नेताजी म्हणजे गुलबकावलीच्या फुलांसाठी जग प्रवासाला बाहेर पडलेले कोणी राजकुमार नक्कीच नव्हते. तत्कालीन श्रेष्ठ अशा ICS परीक्षेत ते गुणवत्ता यादीत चौथे आलेले होते. गांधीजींच्या विरोधाला डावलून या देशातील सुज्ञ जनतेने त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमताने निवडून दिलेले होते. रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर विश्वेश्वरय्या, मेघनाथ साहा आदी ज्येष्ठांनी त्यांची यथोचित गुणगान केले होते. अशा परिस्थितीत आपली उज्ज्वल कारकीर्द सर्वस्वी अंधारडोहात लोटून केवळ अचाट साहसाने आंधळे बनून ते देश त्याग कसा काय करतील, हा मोठा प्रश्न आहे. आझाद हिंद सेनेतील त्यांची कर्तबगारी जर्मनी आणि पूर्व आशियात घडलेली आहे. त्यामुळेच त्यांच्याविषयीचे साहित्य जर्मन, जपानी, ब्रह्मी, फ्रेंच, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये आणि जगातील विविध दफ्तरखान्यात अडकून पडलेले होते. त्या भाषेतील दस्तऐवजांचा धांदोळा घेऊन ज्या देशात नेताजींनी पावले पडली त्या ठिकाणच्या पावलखुणांचा वेध घेऊन मोठ्या फलकावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा आलेख मांडणे आवश्यक होते. आणि हीच खंत या लेखकाला म्हणजे विश्वास पाटलांना वाटली आणि त्याचं फलस्वरूप म्हणजे ही आपली कादंबरी. आणि म्हणून आपण विश्वास पाटलांना सुद्धा खूप खूप आभारी असलं पाहिजेत की त्यांनी अत्यंत उच्च दर्जाची कादंबरी आपल्या समोर आणलेली आहे. आणि ती ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे इतिहासाचे संदर्भ अगदी तंतोतंत जुळतात अशी ही ऐतिहासिक कादंबरी त्यांनी आपल्या समोर आणली. त्यांचा आपण खरंच खूप आभारी आहोतच. ठीक आहे. आणि ऐकून कादंबरी लिहिताना जवळपास कादंबरीला बराच काळ लागला. आणि हे ऐकून कादंबरी लिहिताना अभ्यास करत असताना लेखकाला अशी एक गोष्ट जाणवली की स्वातंत्र्यपूर्वी परकीय घाबरलेले नेताजींच्या सामर्थ्याला आणि स्वातंत्र्यानंतर स्वकीय घाबरले त्यांच्या सावलीला. भाबड्या भक्तांनी त्यांना देवत्वास नेऊन बसवले. नेताजींनी चलो दिल्लीचा नारा दिला. हे कीर्तनकारी थाटात एवढ्या सहज सांगितले गेले की वाटायचे भले सकाळी सुभाषचंद्र बोस उठले, सिंगापूरच्या चिंप्याकडे गेले, त्यांनी लष्करी गणवेश शिवून घेतला आणि ते दिल्लीकडे सहज निघाले. इतकं ते सोपं वाटतं, पण ते तसं नाही. वास्तवात सुभाषचंद्राच्या वाटेला आलेले जीवन रोमहर्षक असले तरी ते खूप वेदनामयक होते. धाडसांच्या निसरड्या कड्यावरून धावताना स्वाभिमानाचा सुगंध जपत निर्भयतेने पण नेमकी पावले टाकीत त्यांना जीवनभर वावरावे लागले. संत सज्जनाच्या आश्रमात ते नम्रतेने वागले, पण त्यांच्या फाजील प्रशंसेसाठी ते कधीही झुकले नाही. सैतानांच्या धोकादायक गुहांतून वावरताना त्यांनी आपल्या स्वाभिमानाची कवच कुंडले कधीच निस्तेज होऊ दिली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशातील क्रांतिकारांची स्वातंत्र्यानंतर एक जाहीर परिषद बोलवली होती आणि तिच्या अध्यक्षस्थानी नेताजींचे तैलचित्र ठेवले होते. एका क्रांतवीराने दुसऱ्या क्रांतिकाराला दिलेली ही अभूतपूर्व सलामीच होती. सुभाषचंद्राचा जीवन संघर्ष अनेक वेगवेगळ्या पातळ्यावर घडलेला आहे. हिंदुस्थानातील स्वातंत्र्य चळवळ आणि गांधी नेहरूंशी प्रेम, तसाच संघर्ष, महायुद्धकालीन काळातील जर्मनीतले वेदनादायी वास्तव्य आणि शेवटी पूर्व आशियातील तेजपुंज कर्तृत्वकडा. इंफाळ मोहीम 1941 ते 42 मध्येच जपानने रद्द केली होती, परंतु नेताजींचा केवळ आग्रहापोटीच ती 1944 मध्ये नव्याने राबवली गेली. नेताजींना जपानने व्यक्ती न मानता युद्ध काळातले एक मित्र राष्ट्र मानून भरघोस सहकार्य केले. जगाच्या इतिहासात कुठेही 30-35 हजार युद्धकैदी एकत्र येऊन आपल्या देशाच्या आझादीसाठी जोरकस लढा छेडतात असेच आझाद हिंद फौजीसारखे दुसरे उदाहरण कोणते असूच शकत नाही. सुभाषचंद्रांच्या जीवनामध्ये गांधी, नेहरू, टागोरांबरोबर इटली, मुसोलिनी, त्योजासारखे हुकुमशहाशी येऊन गेले. शिवाजी राजांना तानाजी, बाजीप्रभू, शेलार मामासारखे असे जसे बहादर सहकारी मिळाले, तसेच नेताजींनी सुद्धा त्यांच्या जीवनात सहगल, दिल्लन, शानवाज, कर्नल लक्ष्मी, बॅरिस्टर येल्लप्पा सारखे लढावे साथी लाभले. जर्मन रेजिस्टन्सच्या चळवळीचा नेता ॲडम ट्रीट, ब्रह्मदेशचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर बामा यांच्यासारख्या जागतिक इतिहासातील अनेक महनीय व्यक्ती आहेत ज्यांच्या चरित्रामध्ये द स्टोरी ऑफ सुभाष बोस किंवा सुभाष बोस असे स्वतंत्र प्रकरण असतेच असते. यातील अनेक महत्वपूर्ण चरित्र ग्रंथाचा भारतामध्ये प्रवेशही झालेला नाही.
आपल्या अल्पायुष्यात जगातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातील कोपरा सुभाषचंद्रांनी व्यापलेला आहे. आधुनिकतेचा आग्रह धरणारा एक विचारी धाडसी नेता, लष्करी शाळेत एकही पाठ न शिकलेला परंतु ब्रह्मी आघाडीवर माउंटबॅटन स्टील विरुद्ध झुंजलेला रणयोद्धा, त्या संघर्षमय कालखंडात ऑस्ट्रियन पेरी इमिली हिच्या सहवासात फुललेले त्यांचे आगळे प्रेमजीवन आणि इतिहास अवकाशात त्यांनी मिळवलेले अढळ स्थान, अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची नानाविध रूप आपल्याला या कादंबरीमध्ये बघायला मिळतात. म्हणून ही कादंबरी तुम्ही एकदा नक्कीच वाचलीच पाहिजे. जगभरातील महापुरुषांची नियतीने आणि निसर्गाने अनेकदा सत्व परीक्षा घेतलेली आहे. नेताजींच्या जीवनातही नियती आणि निसर्गाने आगळे वेगळे तांडव केले आहेत. कोसळत्या कड्यावरून पावले टाकताना या सिंह पुरुषाने आपली धीर गंभीरता सोडली नाही. निधर्मी, बलदंड, बलवान, श्रेष्ठ आणि सुसंस्कृत भारताच्या आपल्या स्वप्नासाठी त्यांनी अवघे जीवन वेचले. त्यामुळेच हा विषय कादंबरीच्या स्वरूपाने मांडताना लेखकाला विशेष आनंद झाला. म्हणून या कादंबरीचा रिव्ह्यू मी इथेच थांबवतो. ही कादंबरी तुम्ही एकदा नक्की वाचा. कादंबरीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती कादंबरी डाउनलोड करू शकता. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन एका पुस्तकासोबत, नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो, तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.